संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, भारतीय बौद्ध धम्माचा इतिहास संस्कृती आणि वारसा या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत प्राचीन धम्मस्थळांचा इतिहास या नवीन मुद्द्याला आपण सुरुवात केलेली आहे, नवीन विषयाला सुरुवात केलेली आहे। मागील प्रवचनामध्ये आपण एक अल्प परिचय म्हणून ज्या ज्या धम्मस्थळांना भगवान बुद्धांचा पदस्पर्श झालेला आहे ते लुंबिनी, बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर, श्रावस्ती, राजगीर, नालंदा वगैरे वगैरे स्थळं आहेत। ज्या ज्या स्थळांना भगवान बुद्धांचा पदस्पर्श झाला त्या सर्व स्थळांचं एक महत्त्व काय आहे किंवा या धम्मस्थळांचा इतिहास का जाणला पाहिजे, त्याचं महत्त्व काय, याबद्दलचा एक पूर्व परिचय म्हणून आपण मागच्या धम्मदेसनेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आजच्या धम्मदेसनेमध्ये आपण प्राचीन धम्मस्थळांपैकी जे अत्यंत महत्त्वपूर्ण एक धम्मस्थळ आहे ज्याला आपण सर्व लुंबिनी असं म्हणतो, या लुंबिनी स्थळाचा इतिहास, भगवान बुद्धांअगोदर त्या लुंबिनीचा काय इतिहास होता, बुद्ध काळामध्ये त्याचा काय इतिहास होता, किंवा भगवान बुद्धांच्या नंतर म्हणजे बुद्धोत्तर लुंबिनीचा इतिहास काय होता, आणि आज आधुनिक काळामध्ये म्हणजे या 2025 म्हणजे या 21व्या शतकामध्ये या लुंबिनीचा काय इतिहास आहे, काय स्थिती आहे, असा एक सादंत इतिहास आपण आजच्या धम्मदेसनेमध्ये पाहणार आहोत। तसं तर लुंबिनी हे जे स्थळ आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे कशासाठी प्रसिद्ध आहे। बौद्ध संस्कृतीमध्ये किंवा बौद्ध धम्माच्या इतिहासामध्ये लुंबिनी हे स्थळ भगवान बुद्धांचं जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे। हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। भगवान बुद्धाचा जन्म कसा झाला हा इतिहास सर्वांनाच माहिती आहे। महामायेला पडलेलं स्वप्न, मग त्या स्वप्नामध्ये सुमेध नावाच्या बोधिसत्वाचं दर्शन होणे, सुमेध बोधिसत्वाचं मला माझा जन्म तुझ्या पोटी घ्यायचा आहे अशा प्रकारची विनंती करणे, मग दुसऱ्या दिवशी राणी महामायेने राजा शुद्धोधनाला त्या स्वप्नाचं अर्थ सांगणे, अर्थबोध म्हणजे स्वप्नाचं माहिती देणे, आणि मग नंतर राजा शुद्धोधन त्या 8 ब्राह्मणांना बोलून त्या स्वप्नाचा अर्थबोध जाणून घेण्याचा प्रयत्न करतात। मग त्यापैकी ते ब्राह्मण म्हणतात की
तुझ्या राणीच्या पोटी असं बाळ जन्मास येणार आहे, ते जर बाळ संसारात रममाण झालं तर चक्रवर्ती राजा होईल, आणि जर त्याने जर गृहत्याग केला तर जगातील अंधकार नष्ट करणारा बुद्ध होईल, अशी भविष्यवाणी केली. आणि नंतर संपूर्ण पुढचा तो संपूर्ण तिचा गर्भधारणेचा काळ, 10 महिन्यांची गर्भावस्था पूर्ण असताना ते आपल्या सासरी, आपल्या माहेरी म्हणजे देवदह नगरीला जात असताना मध्येच लुंबिनी वन लागलं. त्या लुंबिनी वनामध्ये काही काळ विहार करावा, त्या वनाचा आनंद घ्यावा म्हणून ती फिरत असताना एका शाल वृक्षाची फांदी हातामध्ये धरते आणि 10 महिन्यांची गर्भवती असताना उभ्या म्हणजे फांदीला पकडलेली असताना उभ्यानेच ते एका बाळाला जन्म देते. तेच बाळ पुढे जाऊन भगवान बुद्ध म्हणून आपण त्यांना ओळखतो. असा सगळा इतिहास आहे. आता हा इतिहास पुन्हा सांगून आपल्याला हा वेळ खर्च करायचा नाही, कारण बुद्धाचा जन्म कसा झाला हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये दर वर्षावासामध्ये आपण हा चॅप्टर वाचतो. त्यामुळे बुद्धाचा जन्म कसा झाला हा इतिहास पुन्हा पुन्हा सांगून आपला वेळ खर्च करायचा नाही आहे, कारण आपल्या प्रवचनाचा विषय बुद्धाचा जन्माचा इतिहास नसून लुंबिनीचा इतिहास काय आहे हा आपला विषय आहे. त्यामुळे लुंबिनीचा इतिहास आपण पाहणार आहोत. या लुंबिनीचं महत्व काय, त्या लुंबिनीचा इतिहास काय, याच्यावरती आपल्याला जास्त फोकस असणार आहे. तर पहिली गोष्ट तर एक आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बौद्ध इतिहासामध्ये किंवा बौद्ध संस्कृतीमध्ये लुंबिनी हे स्थळ कशासाठी प्रसिद्ध आहे? भगवान बुद्धांचं जन्मस्थळ म्हणून लुंबिनी हे स्थळ प्रसिद्ध आहे. परंतु जेव्हा भगवान बुद्धांचा जन्म झाला, सिद्धार्थाचा जन्म लुंबिनीमध्ये झाला, तेव्हा बुद्धांचा जन्म होण्या अगोदर या लुंबिनीचं विशेष काही महत्व नव्हतं. म्हणजे फक्त एक वन होतं. ते जसं इतर काही वन असतात, गार्डन असतात, बगीचे असतात, त्याप्रमाणे लुंबिनी हे फक्त वन होतं. त्याच्यामध्ये सुंदर सुंदर फळांची फुलांची झाडं होती, विविध जातीचे पक्षी त्या ठिकाणी विहार करीत होते, हिरवगार ते वन होतं, रमणीय असं वन होतं. फक्त एक वन होतं. बुद्ध जन्मापूर्वी त्या वनाला असं काही विशेष महत्व नव्हतं. परंतु जेव्हा त्या लुंबिनीमध्ये महामायेच्या पोटी भगवान बुद्धांचा जन्म झाला, तेव्हा मात्र त्या लुंबिनीला महत्व प्राप्त झालं. कशामुळे महत्व प्राप्त झालं? की इथे भगवान बुद्धांचा जन्म झालेला आहे. लुंबिनी या वनात त्या शाल वृक्षाखाली भगवान बुद्धांचा जन्म झाला आणि म्हणून त्या लुंबिनीला बौद्ध संस्कृतीमध्ये एक विशेष महत्वाचं स्थान प्राप्त झालं. हेच महत्व जाणून ते जे लुंबिनी ग्रामवासी होते, त्या लुंबिनीमध्ये जे गावामध्ये जे ग्रामवासी राहत होते, त्या ग्रामवासियांनी या बुद्ध जन्माचं महत्व ओळखून त्यांनी काय केलं की असं इतिहासात साहित्यात असं सांगितलेलं आहे की ज्या दगडावर पाय ठेवून राणी महामायेने ती शाल वृक्षाची फांदी पकडलेली होती, त्याच दगडाची स्थापना त्या शाल वृक्षाच्या खाली त्या लुंबिनी ग्रामवासियांनी केली. त्या दगडाला बुद्ध जन्म संकेतांक शिला असं म्हणतात. आजही तो दगड तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. असं साहित्यात उल्लेख आहे की त्या दगडावर पाय ठेवून राणी महामायेने शाल वृक्षाची फांदी पकडली होती. याचं महत्व जाणून की हाच तो दगड आहे की ज्या दगडावर राणी महामायेने पाय ठेवला होता, तिचा पदस्पर्श झालेला आहे. तर लुंबिनीच्या लोकांनी, त्या लुंबिनी गावातल्या लोकांनी त्याच शाल वृक्षाखाली त्या दगडाची प्रतिष्ठापना केली आणि त्या दगडाचं रक्षण व्हावं म्हणून त्याच्या आजूबाजूला छोटंसं असं विटांचं बांधकाम केलं की जेणेकरून कोणी जर या लुंबिनी वनामध्ये आलं त्यांना समजलं पाहिजे की हाच तो शाल वृक्ष आहे. कारण शाल वृक्ष तर भरपूर होते, परंतु हाच तो शाल वृक्ष आहे. त्या बुद्ध जन्माच्या त्या संकेतांक शिलाला बघून, त्या दगडाला बघून
त्या अनुयायीच्या लक्षात आलं पाहिजे की हाच तो दगड आहे की ज्याच्यावर महामाया उभी होती, हेच ते शालवृक्ष आहे की ज्या शालवृक्षाच्या खाली भगवान बुद्धांचा जन्म झाला. यासाठी एक संकेत म्हणून, एक इंडिकेट करण्यासाठी त्या संकेतांक शिलाची स्थापना त्या लुंबिनी ग्रामवासियांनी त्या शालवृक्षाच्या खाली केली. पुढील अनेक वर्षांपर्यंत, म्हणजे भगवान बुद्धाचा जन्म होणे, 29 वर्षांपर्यंत कपिलवस्तूमध्ये राहणे, नंतर गृहत्याग, 6 वर्षाची खडतर तपश्चर्या, वयाच्या 35व्या वर्षी बुद्धत्वाची प्राप्ती होणे आणि पुढील 45 वर्षांपर्यंत, म्हणजे वयाच्या 80व्या वर्षापर्यंत महापरिनिर्वाणापर्यंत भगवान बुद्धांचा धम्म प्रचार आणि प्रसार करत राहणे. यामुळे संपूर्ण कपिलवस्तूमध्ये, संपूर्ण त्या लुंबिनी प्रदेशामध्ये, संपूर्ण कौशल प्रदेशामध्ये, राजगृह प्रदेशामध्ये सगळीकडे भगवान बुद्धांच्याच नावाची चर्चा होती. सगळीकडे बुद्ध अनुयायांची संख्या वाढली, सगळीकडे भिक्षूंची संख्या वाढली. जो तो भगवान बुद्धांप्रती श्रद्धा व्यक्त करायचा, जो तो भगवान बुद्धांप्रती, धम्माप्रती, संघाप्रती श्रद्धा व्यक्त करायचा, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला. तर जे जे अनुयायी होते ते सगळे अनुयायी जर कधी लुंबिनी वनामध्ये गेले तर अगोदर त्या दगडाला जाऊन ते असे हात जोडायचे, त्या शालवृक्षाची पूजा करायचे. का? म्हणून की हाच तो शालवृक्ष आहे की ज्या खाली भगवान बुद्धांचा जन्म झाला. हाच तो शिला आहे, हेच ते दगड आहे की ज्या दगडावर महामायेने पाय ठेवला होता. अरे किती जागा पवित्र आहे, हा शालवृक्ष किती पवित्र आहे, हा दगड सुद्धा किती पवित्र झाला त्या महामायेच्या पदस्पर्शाने. अनेक वर्षांपर्यंत आपल्यासारखे अनुयायी तिथे जात असत, त्या शालवृक्षाची पूजा करीत असत, त्या दगडाची पूजा म्हणजे हात जोडत असत. अनेक वर्षांपर्यंत बघा त्या लुंबिनीचं महत्व वाढत गेलं, वाढत गेलं. म्हणजे भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतरही पुढील 225 म्हणजे सम्राट अशोकाच्या काळापर्यंत, किमान 200 ते 225 वर्षापर्यंत त्या लुंबिनीचं महत्व खूप वाढलं. बघा, खूप महत्व वाढलं. पण जेव्हा सम्राट अशोकाने बौद्ध धम्माचा स्वीकार केला, मग तो इतिहास आपण मागच्या धम्मदेशमध्ये पाहिलेला आहे की सम्राट अशोकाने बौद्ध धम्माचा स्वीकार केला, त्यानंतर त्याने 3ऱ्या धम्मसंगीतीचं आयोजन केलं, 84 स्तूपांची निर्मिती केली वगैरे वगैरे. हा सगळा इतिहास आपण पाहिला. पण सम्राट अशोकाच्या इतिहासातील आणखीन एक महत्वाचा इतिहास म्हणजे सम्राट अशोकाने हे सगळं काही धम्म कार्य केलं, पण अशोकाने केलेलं एक जे धम्म कार्य आहे ते आणखीनही अजरा अमर झालेलं आहे. त्याने काय केलं की त्याने अमात्य आणि परिवारांसह या सगळ्या धम्मस्थळांची यात्रा केली होती. सगळ्या धम्मस्थळाची यात्रा केली, एकटा नाही बरं. अमात्य आणि परिवारासह तो रथामध्ये बसून सैनिक अमात्य परिवारासह तो लुंबिनीला गेला, सगळ्या धम्मस्थळांची यात्रा केली आणि या धम्म यात्रेमध्ये तो त्या लुंबिनीला सुद्धा आला. त्यावेळेस असं म्हणतात की उपगुप्त नावाचे भंतेजी त्याच्या सोबत होते. तो त्या ठिकाणी आला, त्याने बघितलं तो शालवृक्ष, त्याने तो संकेतांक शिला, बुद्धाच्या जन्माची संकेतांक शिला ते सुद्धा बघितली. तर या ठिकाणी भगवान बुद्धांचा जन्म झाला म्हणून त्या संकेतांक शिलाच्या सुरक्षेसाठी त्याने अशा 7 प्रकारच्या वेदिका निर्माण केल्या. वेदिका म्हणजे कंपाऊंड, जुन्या काळी त्याला वेदिका म्हणायचे. अशा चौकोनी आकारात एक वेदिका निर्माण केली, त्याच्यावरती दुसरी वेदिका निर्माण केली, त्याच्यावरती तिसरी वेदिका निर्माण केली. असं 7 वेदिकांचं बांधकाम केलं त्या शालवृक्षाच्या भोवती. आणि त्या 7 वेदिकेच्या आतमध्ये त्या संकेतांक शिलाची स्थापना केली. 7 वेदिकांचं काम केलं आणि त्याच्या आतमध्ये त्या संकेतांक शिलाची स्थापना केली. इतकंच काय, तर आजूबाजूला त्याने काही विहारांची पण स्थापना केली. विहार भिक्षूंना राहण्यासाठी, स्तूपांची निर्मिती केली
की या ठिकाणी स्तूप निर्माण केल्यामुळं भिक्षू राहतील, या स्तूपाची पूजा होईल, या जन्मस्थळाची पूजा होईल, याचं पावित्र्य वाढेल, तर त्याने स्तूप निर्माण केले, त्याने चैत्यांची निर्मिती केली, भिक्षूंना राहण्यासाठी आजूबाजूला विहारांची निर्मिती केली. आणखीन अगदी बाजूलाच काही अंतरावरती एक तलाव होता, त्या तलावाचा सुद्धा त्याने पुनर्संस्कार केला. कारण हाच तो तलाव आहे की ज्या तलावामध्ये राणी महामायेने आंघोळ केली होती. तर हा सुद्धा तलाव पवित्र आहे, हा सुद्धा तलाव ऐतिहासिक आहे. म्हणून त्याने त्या तलावाची सुद्धा पुनर्संस्कार केला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या शाल वृक्षाखाली भगवान बुद्धांचा जन्म झाला होता, त्या जन्मस्थळापासून 8 पावलांवरती पश्चिम दिशेला, म्हणजे समजा इकडे ही पूर्व दिशा असेल तर इकडे पश्चिम दिशेला त्याने एका स्तंभाची निर्मिती केली. हा कसा अशोक स्तंभ आहे, हा लाकडं पाहता ना तुम्ही, अगदी अशाच प्रकारचा एक स्तंभ त्याने निर्माण केला. तो स्तंभ आजही त्या लुंबिनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्या स्तंभाचं महत्व काय आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्या स्तंभावर त्याने लिहून ठेवलं, म्हणजे बुद्ध जन्मस्थळाच्या पश्चिम दिशेला 8 पावलांवरती तो स्तंभ निर्माण केला. आणि त्या स्तंभावर त्याने असं लिहून ठेवलं, पाली भाषेमध्ये, ब्राह्मी लिपीमध्ये लिहून ठेवलं की या ठिकाणी भगवान बुद्धांचा जन्म झालेला आहे, असं त्याने लिहून ठेवलं. बघा, त्या अशोकाने लिहून ठेवल्यामुळे त्या जागेचा शोध लागला. जर अशोकाने जर लिहून ठेवलंच नसतं की हे बुद्धाचं जन्मस्थळ आहे, तर बुद्ध जन्मस्थळाचा शोध कसा लागला असता. म्हणजे तुमच्या लक्षात येईल अशोकाचं काम किती महान आहे. म्हणजे त्याचं सगळं धम्मकार्य सगळंच महान आहे. परंतु या धम्मकार्यांपैकी त्याने जे स्तंभ निर्माण केले, विहारांची निर्मिती केली, स्तूपांची निर्मिती केली, जे हे बांधकाम जे केलं, हे आजही आपण या डोळ्याने पाहू शकतो. बघा, आजही हे पाहू शकतो अशोकाच्या काळातील बांधकाम. त्यापैकी बघा, हे स्तंभ त्या अशोकाने निर्माण केला. आणि अशा पद्धतीने अशोकाने निर्माण केलेल्या त्या स्तंभामुळे आपल्याला त्या लुंबिनीच्या बुद्ध जन्मस्थळाचा शोध लागला. अशा प्रकारे पुढील अनेक वर्षांपर्यंत आपल्यासारखे बुद्ध अनुयायी तिथे येत असत, त्या स्तंभाची पूजा करीत असत, त्या शाल वृक्षाची पूजा करीत असत, ज्या ठिकाणी बुद्धाचा जन्म झाला त्या संकेतांक शिलाला हात जोडत असत. आणि अशा पद्धतीने पुढील हजारो वर्षांपर्यंत हे जे लुंबिनी स्थळ आहे, हे लुंबिनी स्थळ बुद्ध अनुयायांसाठी श्रद्धेचं ठिकाण बनलं होतं. अनेक वर्षांपर्यंत, हजारो वर्ष. एक इतिहासामध्ये असा पण उल्लेख आहे की इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये, 5व्या, 6व्या आणि 7व्या शतकामध्ये आपल्या भारतामध्ये 2 चीनी यात्रेकरू आले होते. दोन चीनी यात्रेकरू आले होते 6व्या शतकामध्ये, 6व्या आणि 7व्या शतकामध्ये. त्याचं नाव आहे, एकाचं नाव आहे चीनी यात्रेकरू. चीनी देशातून आले होते. आजचा जो चीन आहे ना, त्या देशातून भारतामध्ये आले होते. कशासाठी? की भारतामध्ये भगवान बुद्धाचा जन्म झाला, भारतामध्ये भगवान बुद्धांच्या धम्माची स्थापना झाली. तर या धम्माचं अध्ययन करण्यासाठी आणि जिथे जिथे बुद्धाचा पदस्पर्श झाला, म्हणजे जन्मस्थळ, त्यानंतर बुद्धत्वाचं स्थळ, हे सगळं स्थळ पाहण्यासाठी एवढा लांबचा प्रवास करून बघा, आणि खडतर प्रवास करून हे 2 यात्रेकरू, चीनी यात्रेकरू भारतामध्ये आले होते. त्यापैकी एकाचं नाव आहे फाईयान, दुसऱ्याचं नाव आहे हुयांस्तंग. हे 2 यात्रेकरू भारतामध्ये आले. आणि बघा किती त्यांच्यामध्ये तो त्याग होता. ना रथ, ना कोणता घोडा, ना कोणतं वाहन, काहीच नाही. पायी पायी प्रवास केला. वाळवंटातून पायी पायी प्रवास केला, थंड प्रदेशातून पायी पायी प्रवास केला, तक्षशिलेला गेले, नंतर तिथून काश्मीरला आले, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, कौशल प्रदेश, त्याच्यानंतर नेपाळ, लुंबिनी, या सगळ्या ठिकाणी गेले. नालंदामध्ये गेले, तिथे बुद्ध धम्माचा अभ्यास केला. हा सगळा अभ्यास केला. बुद्धगया बघितली, लुंबिनी बघितलं, सारनाथ बघितलं, आणि गेले तर जाता जाता त्यांनी एक स्वतःचं पुस्तक पण लिहिलं, माझी भारत यात्रा. त्यांनी ह्या हुयांस्तंगनं पुस्तक लिहिलं, माझी भारत यात्रा. म्हणजे भारतात मी जी यात्रा केली,
तर कुठे कुठे गेलो, काय काय बघितलं, त्याने सगळं लिहून ठेवलं. आणि त्या पुस्तकात त्याने लुंबिनीचं खूप सुंदर वर्णन केलं बघा. ते पुस्तक सुद्धा तुम्हाला वाचायला उपलब्ध आहे. खरंच ते पुस्तक तुम्ही घ्या. फाई किंवा हुयांस्तंगची भारत यात्रा. त्या लुंबिनीला त्याने भेट दिली तर तो असं लिहितो की लुंबिनी अतिशय रमणीय प्रदेश आहे. 7व्या शतकामध्ये अतिशय रमणीय प्रदेश आहे. इथे हजारो भिक्षूंचा वास आहे. इथे भव्य दिव्य स्तूपांची निर्मिती आहे. इथे भव्य स्तंभाची निर्मिती केलेली आहे. हे स्थळ अतिशय पूजनीय आहे. हे स्थळ अतिशय रमणीय आहे असं त्याने लिहून ठेवलं बघा. म्हणजे बघा, बुद्ध काळापासून तर सम्राट अशोकाच्या काळापर्यंत, तर सम्राट अशोकाच्या काळापासून त्या हुयांस्तंग जेव्हा भारतामध्ये आला 6व्या आणि 7व्या शतकामध्ये, तेव्हापर्यंत लुंबिनीचं वैभव हे कायम होतं. लुंबिनी हसत होती. हसत होती म्हणजे लुंबिनीचं जे सौंदर्य होतं ते कायम होतं. सगळीकडे धार्मिक वातावरण होतं, सगळीकडे धम्माचा संस्कार होता. परंतु त्यानंतरचा जो इतिहास आहे, आपल्याला तो इतिहास माहिती आहे. 10व्या आणि 11व्या शतकामध्ये या भारतामध्ये मुस्लिम शासकांचं आक्रमण झालं. 10व्या आणि 11व्या शतकापासून कोणाचं आक्रमण झालं? मुस्लिम जे शासक होते, मुस्लिम शासक, त्यांचं आक्रमण झालं. त्यांनी आक्रमण केलं. त्यांच्या आक्रमणामध्ये त्यांनी फक्त तोडफोडच केली. विहारांची तोडफोड केली, बुद्ध मूर्तींची तोडफोड केली, स्तूपांची तोडफोड केली. एवढंच काय, भिक्षूंच्या पण कत्तली केल्या. जे भिक्षू स्वतःचा प्राण वाचवून दुसऱ्या देशामध्ये निघून गेले ते जिवंत राहिले. आणि काही भिक्षू असे होते जे प्राणास मुकले. त्यापैकी एक असाही होता बख्तियार खिलजी नावाचा. त्याने 1199 इसवी सन मध्ये नालंदाला आग लावली. आणि असं म्हणतात की नालंदा विश्वविद्यालयाला जेव्हा आग लावली 6 महिन्यांपर्यंत धुवा निघत होता. तर जेव्हा आपण नालंदाचा इतिहास बघू, तुम्हाला तो इतिहास मी डिटेलमध्ये सांगणार आहे. मुस्लिम आक्रमण झालं आणि त्या आक्रमणामध्ये सगळीकडे धम्माचा ऱ्हास होऊ लागला. हळूहळू बुद्ध धम्माचा ऱ्हास होऊ लागला. भिक्षूंची संख्या कमी झाली. जे काही भिक्षू होते ते प्राण वाचून दुसऱ्या देशामध्ये पळून गेले. आणि अशा पद्धतीने याच भारतामध्ये बुद्धाचा धम्म हा नामशेष झाला. भिक्षूच नाही तर स्तूपाची पूजा कोण करणार? भिक्षूच करतील ना. हो, जर भिक्षू संघच नाही आहे तर त्या लुंबिनीचं रक्षण कोण करणार? राजे महाराजे पण नाही आहेत बौद्ध धम्माला राजाश्रय देणारे. कारण मुस्लिमांचं शासन होतं, त्यामुळे बौद्ध धम्माचा राजाश्रय संपला. बौद्ध भिक्षूंची संख्या कमी झाली, किंबहुना शून्य झाली. आणि अशा पद्धतीने बुद्ध धम्म हा नामशेष होत गेला. आणि अशा पद्धतीने या सगळ्या बुद्ध स्थळांकडे दुर्लक्ष झालं. त्यामध्ये लुंबिनीकडे पण दुर्लक्ष झालं. लुंबिनीमध्ये कोणता बुद्ध धम्म राहिला नाही. लुंबिनीमध्ये कोणता भिक्षू राहिला नाही. फक्त राहिले ते फुटलेले स्तूप, फुटलेल्या भिंती, पडलेले भिंती, ते तुटलेला स्तंभ, ते नष्ट झालेला शाल वृक्ष, हे सगळं काही नष्ट झालं होतं. फक्त भग्नावशेष शिल्लक होते. अशा पद्धतीने मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये या लुंबिनीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं. बघा, कधीपर्यंत? फक्त 50-60 वर्ष नाही, 100-200 वर्ष नाही. विचार करा, 11वं शतक 100 वर्षाचं. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 म्हणजे किमान 18व्या शतकापर्यंत किती झाले? 800 वर्ष. एक शतक किती? 100 वर्षांचा असतो ना. 11व्या शतकापासून जर आपण ढोबळ जर वर्षांचा विचार केला तर जवळपास 11व्या शतकापासून तर 18व्या शतकापर्यंत हे लुंबिनी पूर्णपणे दुर्लक्षित झालं होतं. भूकंप आले, तो स्तंभ खाली पडला, झाडा झुडपं त्याच्यावरती उगवली, माती साचली, नंतर पावसाचं पाणी, मग पशु पक्षी बसायचे, मग ते स्तूप झाकून गेले, ते विहार झाकून गेलं, तो शालवृक्ष सुद्धा पूर्णपणे नष्ट झाला. पूर्णपणे जमिनी खाली गडप झालं ते लुंबिनी. ते स्तूप, ते स्तंभ सगळं जमिनी खाली गडप झालं. आणि वरती असा उंचवटा निर्माण झाला, त्याच्यावरती झाडं झुडपं निर्माण झाली.
असं सामान्य व्यक्तीला पाहण्याला कोणाला असं वाटत नव्हतं की या पहाडाच्या आतमध्ये बुद्धाचं जन्मस्थळ आहे. सामान्य लोक कोणाला काय समजणार. परंतु बघा म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास, ज्याला आपण ब्रिटिशांचा इतिहास म्हणतो, ब्रिटिशांनी आपल्या देशावर 150 वर्ष राज्य केले असं आपण म्हणतो. व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले असे आपण म्हणतो. परंतु इंग्रजांच्या राजवटीमध्येच हा नष्ट झालेला बुद्धाचा धम्म पुनर्जीवित झालेला आहे. हा स्पेशल एक विषय होऊ शकतो की ब्रिटिश काळामध्ये बुद्ध धम्माचं पुनर्जीवन कसं झालं. ब्रिटिश जरी हे ख्रिश्चन धर्माचे होते पण ते चिकित्सक वृत्तीचे होते. म्हणजे ब्रिटिश जरी ख्रिश्चन धर्माचे असले पण ते चिकित्सक होते, ते सर्व धर्म समभाव ठेवणारे होते. तर ब्रिटिश काळामध्येच आधुनिक भारतात या ब्रिटिश काळामध्ये जो नष्ट झालेला बुद्धाचा धम्म आहे त्याचं पुनर्जीवन झालं. बघा आता अजिंठाची लेणी आहे, अजिंठाच्या लेणीचा शोध कोणी लावला? एका ब्रिटिश अधिकाऱ्यात लावला ना. हो, जे जे काही बुद्ध स्थळ आहेत जे आज आपण पाहतो, या सगळ्या बुद्ध स्थळांचं जतन करणे, त्या बुद्ध स्थळांचा विकास करण्यामध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा हा ब्रिटिश अधिकाऱ्यांचा आहे. ब्रिटिश अधिकाऱ्यांचा. एवढंच काय, सम्राट अशोकाने जी ब्राह्मी लिपी लिहिली होती, ब्राह्मी लिपी म्हणजे भाषा पाली पण लिपी होती ब्राह्मी. जसं आपण नाही का व्हॉट्सअपला मेसेज करतो इंग्रजीमध्ये, भाषा असते मराठी पण लिपी वापरतो आपण इंग्रजी. सम्राट अशोकाने जे जे शिलालेख लिहिले, जे जे स्तंभलेख लिहिले, त्याच्यावर त्याने भाषा पाली होती पण लिपी जी होती ती लिपी ही ब्राह्मी लिपी होती. ही ब्राह्मी लिपी वाचता येत नव्हती कोणाला पण. तुम्हाला दाखवतो मी, त्याचा एक मी चित्र आणलेलं आहे. कोणाला वाचता येत नाही, पण या ब्राह्मी लिपीचा शोध हा सुद्धा एका ब्रिटिश अधिकाऱ्याने लावलेला आहे. म्हणजे मला हे सांगायचं आहे की मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये हे बौद्ध स्थळ जे नामशेष झाले होते, जे जमिनीमध्ये गडप झालेला आपला वारसा आहे हा जमिनीमध्ये गडप झाला होता, विद्रूप झाला होता, या सगळ्या बौद्ध स्थळांचं पुनर्जीवन, या बौद्ध स्थळांचं जतन, या बौद्ध धम्म स्थळांचं रक्षण या ब्रिटिश काळामध्ये झालेलं आहे. म्हणून ब्रिटिश काळाचा सुद्धा अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. अशा पद्धतीने बघा आधुनिक भारतामध्ये 1866 मध्ये, इसवी सन 1866 मध्ये एक ब्रिटिश अधिकारी होते डॉक्टर फ्युअर आणि एक भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी होते डॉक्टर PC मुखर्जी. या दोन अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी सुरुवातीला काय केलं की जे हुयान्त्सांगने आपली जी भारत राज्याची जे ग्रंथ लिहिला होता त्याच्या यात्रा वर्णनावरून त्याने शोध लावला. त्याने ते पुस्तक वाचलं, हुयान्त्सांगचं पुस्तक, त्या चिनी यात्रेकरूंचं पुस्तक, ते पुस्तक वाचलं. त्यांनी लिहिलं होतं की भारत नेपाळ सीमेपासून एवढ्या अंतरावरती लुंबिनीचं वन आहे, लुंबिनी वनामध्ये ह्या ठिकाणी बुद्धाचं जन्मस्थळ आहे, असं त्यांनी वाचून त्याचा शोध घेत 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 ते ब्रिटिश अधिकारी नेपाळमध्ये आले. नेपाळमध्ये येऊन ते लुंबिनी वनामध्ये गेले. आता नेमकं लुंबिनी वन काही छोटं वन नाही, ते आधी तुम्ही जाल ना, खूप मोठं वन आहे बघा, खूप खूप मोठं वन आहे. नेमकं या वनात कोणत्या ठिकाणी बुद्धाचा जन्म झाला याचा शोध घेणं किती कठीण आहे. शोध घेणं कठीण आहे ना. ते ब्रिटिश अधिकारी त्या लुंबिनी वनामध्ये गेले, ते यात्राचं वर्णन वाचत 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 बरोबर त्या यात्रा वर्णनावरून ते लुंबिनी वनामध्ये आले. लुंबिनी वनाची ग्रह दिशा म्हणजे दिशा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा दिशा ठरवत ठरवत बरोबर बघा ते त्या पहाडाजवळ आले. पहाड म्हणजे ज्याच्या आतमध्ये ते लुंबिनीचं ते विहार असं लपून गेलं होतं, त्या पहाडाजवळ आले आणि मग त्यांनी निश्चित केलं हीच ती जागा आहे. या मातीमध्ये हे जे आपल्याला जे टेमकार दिसत आहे उंचवटा, याच्या आतमध्येच ते आहे. आणि ब्रिटिश अधिकाऱ्याने पुढाकार घेऊन त्याचं उत्खनन केलं. त्या मातीचं उत्खनन म्हणजे काय, जसं आपण ब्रश करतो बघा, आपण दात साफ करतो ना, ब्रश करतो, तर ब्रश करत असताना किती सावकाश करतो बघा आपण, जेणेकरून आपल्या दाताला इजा पण होऊ नये, दात स्वच्छ व्हावे
आणि त्यामध्ये अडकला जो काही कचरा आहे तो पण निघून जावा, आहे की नाही. अगदी याप्रमाणे त्याच्यावर साचलेली माती त्यांनी हळूहळू स्वच्छ केली, त्याच्यावरती असले झाडं झुडपं त्यांनी सगळे स्वच्छ केले, माती स्वच्छ केली. आणि असं करता करता अनेक वर्षांपर्यंत हे उत्खनन करण्याचं काम चालू होतं. अनेक वर्षांपर्यंत काम चालू होतं. आणि जेव्हा उत्खनन झालं तेव्हा जाऊन हे लुंबिनी स्थळ जगापुढे आलं. हे लुंबिनी जे 800 वर्ष जे जमिनीमध्ये लपून गेलेलं होतं, कोणाला माहित नव्हतं लुंबिनी कुठे आहे, काय महत्व आहे, कोणाला माहित नव्हतं. त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या लुंबिनीचा शोध लावला 1866 मध्ये आणि उत्खनन केलं. तेव्हा जगासमोर हे बुद्धाचं जन्मस्थळ प्रकाशित झालं. तर ब्रिटिशांनी उत्खनन केल्यानंतर त्यांना काय काय सापडलं त्या ठिकाणी त्याची पण एक लिस्ट आहे. अगदी सुरुवातीला त्यांना सम्राट अशोकाने स्थापित केलेला तो स्तंभ सापडला. तो स्तंभ अर्ध्यापेक्षा जमिनीमध्ये गडप झाला होता. अर्ध्यापेक्षा किमान जवळपास 50 फुटाचा तो स्तंभ होता. 50 फुटाचा स्तंभ, त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त स्तंभ तर जमिनीमध्ये गडप झाला होता. त्या स्तंभाचं उत्खनन केलं, खोदकाम केलं की तो परिपूर्णपणे स्तंभ एकदम क्लिअर झाला. त्या स्तंभाच्या पूर्व दिशेला जशी मोठी पहाडी होती त्याचं उत्खनन केलं. उत्खनन केल्यानंतर हळूहळू सगळी माती साफ केली. तेव्हा जाऊन त्यांना त्या ठिकाणी लुंबिनीच्या ग्रामवासियांनी त्या शाल वृक्षाच्या खाली जी संकेतांक शिला ठेवली होती ती संकेतांक शिला सापडली. आजूबाजूला पुन्हा उत्खनन केलं तर उत्खनन करता त्यांना अनेक प्रकारचे विहार सापडले, छोट्या छोट्या खोल्या सापडल्या, स्तूपांचे अवशेष सापडले. आणि असं करत करत सगळीकडे उत्खनन केलं. तेव्हा जाऊन लुंबिनी जगापुढे आली, बुद्धाचं जन्मस्थळ जगापुढे आलं बघा. तर अशा पद्धतीने आज या ठिकाणी उत्खननामध्ये विविध प्रकारचे स्तूप आणि चैत्य त्यांना सापडले. त्यानंतर जलकुंड सापडलं. जलकुंड म्हणजे त्या लुंबिनीच्या त्या जन्मस्थळापासून अगदी बाजूलाच एक तलाव आहे. आज तो आहे तलाव. असं म्हणतात की त्या तलावामध्ये राणी महामायेने आंघोळ केली होती, पण तो तलाव पूर्णपणे बुजून गेला होता मातीने. ते तलाव सुद्धा त्यांनी साफ केला, त्या तलावाचा पुनर्संस्कार केला. तो जलकुंड त्या ठिकाणी त्यांना सापडला. त्यानंतर संकेतांक शिला जी लुंबिनी ग्रामवासियांनी प्रतिष्ठापित केली होती ती संकेतांक शिला सापडली. त्यानंतर महामाया टेम्पल, ज्याला आज महामाया टेम्पल म्हणतात, जे बुद्धाचं जन्मस्थळ आहे आणि आजूबाजूला छोटे छोटे असे विहार स्तूप आहेत, त्या सगळ्या बांधकामाला महामाया टेम्पल असं म्हणतात. आणि त्यानंतर बुद्ध जन्मशिला सापडलेली आहे. बुद्धाचा जन्माचा एक प्रसंग कोरलेला आहे, ते तुम्हाला चित्र पण दाखवतो मी. त्यानंतर अशा पद्धतीने बघा हे सगळे स्तूप, विहार, बुद्ध जन्म संकेतांक शिला, बुद्ध जन्माची शिला, जलकुंड, अशोकाचा स्तंभ, हे सगळं काही त्यांना उत्खननामध्ये सापडलं. आणि अशा पद्धतीने पुढील आधुनिक काळामध्ये अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून या जागेचा आणखीन विकास होत गेला. आणि आज आधुनिक काळामध्ये म्हणजे आजच्या आधुनिक काळात जेव्हा तुम्ही लुंबिनीला जाल तर लुंबिनीला गेल्यानंतर हे सगळं काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पण मुद्दा असा आहे की त्या ठिकाणी गेल्यानंतर नेमकं आपण काय काय पाहावं आणि जे आपण पाहतो त्याचं काय महत्व आहे हे लोकांना माहित नाही. लोक जातात, हात जोडतात, येऊन जातात. परंतु उत्खननामध्ये या बुद्ध जन्मस्थळात काय काय सापडलं तर ते तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुम्हाला त्याचा इतिहास, त्याचं महत्व लक्षात येईल. तर सगळ्यात पहिलं, बुद्ध जन्म झाल्यानंतर लुंबिनीच्या ग्रामवासियांनी त्या शाल वृक्षाच्या खाली जी बुद्ध जन्माची संकेतांक शिलाची स्थापना केली होती ती संकेतांक शिला आजही त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आतमध्ये प्रवेश केल्यावर म्हणजे ते जे स्तूप चैत्य वगैरे आहे त्याच्यावरती विहाराचं बांधकाम केलेलं आहे. लाकडी बांधकाम आहे बघा, लोखंडाचं बांधकाम करता येत नाही, कारण जर खोदलं तर भिंतींना नुकसान पोहोचेल. विटांचं बांधकाम करता येत नाही, त्यामुळे नेपाळ सरकारने त्या ठिकाणी लाकडांचा असं
उभारलेला लाकडाचा जो विहार आहे त्यालाच म्हणतात महामाया टेम्पल. त्याच्या आतमध्ये प्रवेश करावा लागतो. प्रवेश केल्याच्या नंतर ते जे स्तूप आणि चैत्य वगैरे आहेत त्याच्यावरती असं लाकडाचा त्यांनी असा पूल तयार केलेला आहे. त्या पुलावरून जात जात असं अगदी सेंटरमध्ये आपल्याला जावं लागते. असं खाली वाकून बघितलं एका काचाच्या पेटीमध्ये ते संकेतांक शिला त्यांनी सुरक्षित केलेला आहे, संरक्षित केलेला आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो. हा चित्र बघा, माझा बोट दिसतो तुम्हाला, हा दगड आहे. ही आहे बुद्धाची जन्म संकेतांक शिला. हे याला म्हणतात बुद्ध जन्म संकेतांक शिला. आणि याचं महत्व मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं की लुंबिनीच्या ग्रामवासियांनी बुद्ध जन्माच्या संकेतांक म्हणून या शिलाची स्थापना केली होती. आज तिथे जाल तर या संकेतांक शिलाचं सुद्धा दर्शन घ्या तुम्ही. कारण या शिला म्हणजे या दगडावर पाय ठेवून राणी महामाईने बुद्धांना जन्म दिला होता, म्हणून हे संकेतांक शिला महत्वाचा आहे. तर त्यानंतर दुसरं बुद्ध जन्मशिला. बुद्धाच्या जन्माचा प्रसंग त्या एका दगडामध्ये कोरला एका राजाने, एका शिल्पकाराने, आणि त्याची सुद्धा स्थापना तिथल्याच एका विहारामध्ये केली. तर खाली काचाच्या पेटीमध्ये बुद्ध जन्म संकेतांक शिला आहे आणि त्या बाजूच्या भिंतीवरती असं वरच्या बाजूला बुद्ध जन्माची शिला म्हणजे तो प्रसंग कोरलेला आहे. तर तो सुद्धा फोटो तुम्हाला दाखवतो बघा. आता इथून तुम्हाला दिसते की नाही माहिती नाही. हे बघा, हा फोटो बघा इकडचा, इथं कल्पना चित्र आहे, इकडचा फोटो बघा. बघा दिसलंय. हा जो फोटो आहे याच्यामध्ये एक लेडीज उभी आहे, एक स्त्री उभी आहे, तिचा एक हात वरती आहे, तिच्या पायाजवळ एक छोटंसं बाळ उभं आहे. त्यानंतर त्या लेडीजच्या कमरेला आधार देऊन एक दुसरी स्त्री उभी आहे आणि त्या स्त्रीच्या मागच्या बाजूला दाढी असलेले आणि मुकुट धारण केलेले दोन पुरुष उभे आहेत. हे आहे बुद्ध जन्म शिला. हे सुद्धा तुम्हाला आज लुंबिनीमध्ये पाहायला मिळेल. हा प्रसंग कोणता आहे? ही वर हात करून, उजवा हात वर करून जी स्त्री उभी आहे ती अर्थातच कोण आहे? राणी महामाया देवी आहे. तिच्या कमरेला हात लावून जी आधार देत आहे तिला, ती कोण आहे? अर्थात तिची बहीण महाप्रजापती गौतमी आहे. तिच्या पायाजवळ एक छोटंसं बाळ आहे, अर्थातच ते बाळ सिद्धार्थ आहे. आणि राणी महाप्रजापती गौतमीच्या मागच्या बाजूला जे दोन मुकुटधारी पुरुष आहेत हात जोडून, अर्थातच ते कोणता आहे? ते देवता आहेत. देवता म्हणजे देवता आलेले आहेत भगवान बुद्धांचं स्वागत करण्यासाठी. बुद्धाचा जन्म झाला या पृथ्वीवर, राणी महामाईच्या पोटी बुद्धाचा जन्म झाला, तर या बुद्धांचं, या बाळाचं स्वागत करण्यासाठी हे दोन मुकुटधारी देवतागण सुद्धा हात जोडून बुद्धाचं म्हणजे त्या बाळाचं स्वागत करताय बघा. तर अशा प्रकारे हे बुद्ध जन्म शिला आजही तुम्हाला पाहायला मिळते. याच्या बाजूला बघा एक चित्र बनवलेलं आहे, म्हणजे हे सध्या हे भग्न झालेलं आहे, पण जेव्हा शिल्पकाराने हे बुद्ध जन्मशिला बनवली असेल ते कसं असेल याचं एक कल्पना चित्र बघा बाजूला बनवलेलं आहे. तर अशा पद्धतीने बुद्ध जन्मशिला आजही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि अशा पद्धतीने हे दोन फार महत्वाचे अवशेष आपल्याला लुंबिनीला पाहायला मिळतात. आणखीन एक महत्वाचं आहे, त्याला म्हणतात महामाया टेम्पल. म्हणजे हे बुद्ध जन्मशिला, बुद्धाची जन्मसंकेतांक शिला ज्या ठिकाणी प्रतिष्ठापित केलेली आहे त्याच्या आजूबाजूला छोटे छोटे असे भग्नावशेष आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं हवा, धूळ आणि पावसापासून रक्षण होण्यासाठी याच्यावरती लाकडांचं असं जे विहारांचं काम केलं, लाकडाचं आहे ते, त्याच विहाराला महामाया टेम्पल असं म्हणतात, महामाया मंदिर असं म्हणतात. हिंदू स्त्रिया सुद्धा तिथे जातात पूजा करायला. एका नेपाळी स्त्रीला मी सहज विचारलं, म्हटलं कहा से आए आप? काठमांडू से आए म्हणे. काठमांडूवरून ते आले होते. तर कशासाठी? म्हणजे मुळात ते हिंदू होते, पण ते आले यासाठी त्यांच्यामध्ये अशी एक प्रथा आहे की महामाया ही एक देवी होती आणि महामाया देवीच्या नावाने जर नवस केले, व्रत वैकल्य केले, तर आपल्या पोटी सुद्धा एक चांगलं बाळ जन्मास येईल
अशी प्रथा त्या नेपाळी स्त्रियांमध्ये आहे. तर तुम्ही जर कधी नेपाळला गेले त्या लुंबिनीला, तर फक्त बौद्धच नाही तर अनेक नेपाळी हिंदू स्त्रिया त्या ठिकाणी बघा त्या मायादेवी टेम्पलचं दर्शन घेण्यासाठी. तर आज जे आपण लाकडांचं बनवलेलं ते जे विहार पाहतो त्यालाच महामाया विहार टेम्पल असं म्हणतात. ते टेम्पल तिथलं जे नेपाळचं जे मुळात जे सरकार आहे त्यांच्या पुढाकारामध्ये आणि LDT म्हणजे लुंबिनी डेव्हलपमेंट ट्रस्ट, त्या लुंबिनीचं विकास करण्यासाठी एक ट्रस्टची स्थापना केलेली आहे, त्याला LDT म्हणतात. LDT आणि एका जपानी बौद्ध संघटनेद्वारे 1992 मध्ये त्या महामाया टेम्पलची स्थापना केली. आणि त्या टेम्पलच्या आतमध्ये बघा हे बुद्ध जन्म संकेतांक शिला आणि बुद्धाची जन्मशिलाचा प्रसंग त्या ठिकाणी प्रतिष्ठापित केलेला आहे. त्यानंतर आणखीन एक महत्वाचा अवशेष तुम्हाला पाहायचा आहे, अशोक स्तंभ. लुंबिनीला गेल्यानंतर अशोक स्तंभ तुम्हाला पाहायचा आहे. त्याचं महत्व तुम्हाला अगोदर पण सांगितलं. त्या अशोक स्तंभावर सम्राट अशोकाने एक आदेश कोरलेला आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो. हा झाला अशोक स्तंभ. बघा तो आदेश, हे दिसतो तुम्हाला अशोक स्तंभ. हा अशोक स्तंभ आहे बघा. आणि या अशोक स्तंभावर त्याने जो आदेश कोरला ती लिपी बघा अशी आहे. याला ब्राह्मी लिपी असं म्हणतात. ही ब्राह्मी लिपी आहे, तुम्हाला दिसणार नाहीये जवळून. ही ब्राह्मी लिपी आहे, पाली भाषा आणि ब्राह्मी लिपी आहे. त्याने करून ठेवला आदेश. त्या स्तंभाची स्थापना केली. म्हणजे बुद्ध जन्मस्थळ पूर्व दिशेला आहे आणि त्याच्या पश्चिम दिशेला 8 पावलांवरती तो स्तंभ त्याने निर्माण केला. त्या स्तंभावर त्याने पश्चिम दिशेला एक आदेश कोरला. त्याच्यामध्ये त्याने असं लिहिलं की या ठिकाणी बुद्धाचा जन्म झालेला आहे. बघा मला वाचून दाखवतो. हे जे आहे ना, हे बघा, हे वरती लिहिलेलं आहे. ही लाईन आहे. हे 1 2 3 4 5 लाईनी आहेत. आणि या 5 लाईनचा अर्थ काय होतो तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं लिहिलं त्याने, देवान पियेन पियदसीन लाजीन विसती वसा भिसतेन. ही पहिली लाईन. याचा अर्थ होतो देवान पियेन. कोण? देवनाम प्रिय. सम्राट अशोकाचं स्वतःचं नाम विशेष करायचा. देवान देवनाम प्रिय, पियदसी अशोकाचं नाव आहे प्रियदर्शी. लाजीन विसती वसाता भिसेतेन म्हणजे 20व्या वर्षी. कशाच्या 20व्या वर्षी? राज्याभिषेक झाल्याच्या 20व्या वर्षी सम्राट अशोक लुंबिनीला आला होता. कधी आला होता? राज्याभिषेकाच्या 20व्या वर्षी आला होता. अतन आगाच मही येते ही द बुधे जाते शाक्य मुनी. भगवान बुद्धांचा उल्लेख याने शाक्य मुनी केलेला आहे. ही दे या ठिकाणी बुधे म्हणजे बुद्ध, जाती म्हणजे जन्म. इथे बुद्धाचा जन्म झालेला आहे. हे सम्राट अशोकाने तिथे लिहून ठेवलं. हिदे बुद्ध जाती, इथे बुद्धाचा जन्म झाला. शिला विभंगीच्या काला पीत शिलाथमेच उस पापिते. शिलंग विभंगीच्या, शिल म्हणजे शिला, दगड, शिला म्हणजे दगड. त्याने त्या ठिकाणी एका दगडाच्या स्तंभाची स्थापना पण केली. म्हणजे हाच तो स्तंभ आहे. हिंद भगवा जातेती, या ठिकाणी भगवा म्हणजे भगवंताचा जन्म झाल्यामुळे लुंबिनी गामे म्हणजे लुंबिनी गावातील उवळली केकटे जे शेतकरी आहेत, जे कामगार आहेत, त्यांचा अठभागी अठ म्हणजे 8 म्हणजे तो असं लिहितो की इथे बुद्धाचा जन्म झालेला आहे आणि त्यामुळे हा जो प्रदेश आहे अतिशय पवित्र आहे. लुंबिनी अतिशय पवित्र आहे. म्हणून या लुंबिनी गावात राहणाऱ्या शेतकऱ्यांचा कर 1/4 कमी करून 1/8 करण्यात येत आहे. अठभागीच म्हणजे 1/8. बघा सम्राट अशोकाचा किती मोठा आदर होता. म्हणजे बुद्धांवर त्याची किती श्रद्धा होती. त्याने तिथल्या शेतकऱ्यांचा कर कमी केला. 1/4 त्याने 1/8 कर केला होता. तर जेव्हा सम्राट अशोकाने, आज जेव्हा तुम्ही लुंबिनीत जाल तर तो स्तंभ आजही आहे त्या बुद्ध जन्मस्थळाच्या पश्चिम दिशेला आहे.
आणि जर तुम्हाला तो जो आदेश संदेश जर वाचायचा असेल तर तुम्हाला पश्चिम दिशेला उभं राहावं लागते, पूर्वेकडे तोंड करून. तर पूर्वेकडे तोंड करून का त्याने केलं असेल? असं म्हणतात की पूर्व दिशा जी आहे ही देवतांची दिशा असते. म्हणजे पूर्व दिशा म्हणजे स्तंभाच्या पूर्व दिशेला भगवान बुद्धांचा जन्म झाला, तर पूर्व दिशा ही देवतांची दिशा असते. म्हणून त्याने या बाजूला जर कोणाला जर मेसेज वाचायचा असेल तर त्याचा तोड कुठे होईल? पूर्व दिशेला होईल. एवढंच नाही तर आज तर ते नाही आहे, म्हणजे तो स्तंभाचा भग्नावशेष आहे, पण त्या स्तंभावर सम्राट अशोकाने घोड्याचं शिल्प उभं केलं होतं. घोड्याचं शिल्प जर बघा, हा स्तंभ आहे की नाही, या स्तंभावर सिंहाचं शिल्प आहे. काही ठिकाणी चार सिंह पाहायला मिळतात, काही स्तंभावरती एक सिंह पाहायला मिळतात, काही स्तंभावर बैलाचं सुद्धा चित्र पाहायला मिळते, शिल्प. आणि अशोकाने लुंबिनीमध्ये जो स्तंभ निर्माण केला त्या स्तंभावर घोड्याचं शिल्प ठेवलं होतं आणि घोड्याची दिशा सुद्धा असं पूर्व दिशेला होती. म्हणजे जो घोडा सुद्धा त्या देवतांच्या दिशेकडे पाहत आहे आणि भगवान बुद्धांचं स्वागत करत आहे. हे एक संकेतांक म्हणून त्याने अश्वस्तंभाची निर्मिती तिथे केली. पण काळ ओघामध्ये तो स्तंभ तुटला, ते जे अश्वशिल्प होतं ते तुटलं. त्याचा थोडासा भाग बघा अजून त्या ठिकाणी पडलेला आहे, पण बाकीचा भाग कुठे आहे किंवा काय झालं त्याचा अजून काही पत्ता लागला नाही, पण तो स्तंभ मात्र अजून त्या ठिकाणी आहे. तर बघा, सम्राट अशोकाने जर त्या स्तंभावर बुद्धाचा जन्म झाला या ठिकाणी असं लिहूनच ठेवलं नसतं तर कदाचित आज लुंबिनीचा शोध कधीच लागला नसता, किंवा हे ते स्थळ आहे की जिथे बुद्धाचा जन्म झाला याचा कधीच शोध लागला नसता. म्हणून सम्राट अशोकाचे अनंत उपकार आहेत बघा बौद्ध संस्कृतीमध्ये, बौद्ध इतिहासामध्ये सम्राट अशोकाचे अनंत उपकार आहेत, जेणेकरून त्याचं महत्व तुम्हाला समजेल. तर अशा पद्धतीने बघा, हा अशोक स्तंभ सुद्धा आजच्या आधुनिक काळामध्ये जेव्हा तुम्ही लुंबिनीला जाल तर हा अशोक स्तंभ सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल. त्यानंतर आणखीन एक त्या ठिकाणी आधुनिक काळामध्ये आज जेव्हा तुम्ही लुंबिनीला जाल तर त्या ठिकाणी शांती ज्योती आहे. एक शांती ज्योती अशी कंटिन्यू पेटत राहते काही अंतरावरती, म्हणजे जिथे बुद्धाचं जन्मस्थळ आहे त्या जन्मस्थळापासून काही अंतरावरती एक शांती ज्योती पेटत राहते, कंटिन्यू पेटत राहते. बघा, तिला खालून LPG गॅस पाईप लावलेला आहे. पाऊस असो, वारा असो, वादळ असो, 12ही महिने ती शांती ज्योती पेटत राहते. त्याचा पण एक इतिहास आहे. युनो एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. या युनो संघटनेमध्ये यांनी 1970 मध्ये 13 देशांची मिळून एक आंतरराष्ट्रीय शांतता समितीची स्थापना केली. कशासाठी? की त्यांनी असं घोषित केलं की 1986 जे वर्ष आहे हे शांतीचं वर्ष म्हणून त्यांनी घोषित केलं. आणि या पृथ्वीवर ज्यांनी शांतीचा उपदेश केला ते एकमेव आहेत, महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध. तर न्यूयॉर्क शहरामध्ये, जे पाश्चिमात्य देश आहे, न्यूयॉर्क शहरामध्ये त्या 13 देशांनी मिळून या शांती ज्योती पेटवली आणि विविध देशांमध्ये यात्रा करत 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 अशा 13 देशांमध्ये यात्रा करून शेवटी नेपाळमध्ये ती आणण्यात आली. आणि नेपाळमध्ये 13 देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये 1987च्या बुद्ध पौर्णिमेला त्या शांती ज्योतीची स्थापना त्या ठिकाणी केलेली आहे. आज जवळपास 35 वर्ष झाली की नाही? आजपर्यंत ती शांती ज्योती पेटत आहे, विझत नाही कधी ती. तुम्ही जर कधी लुंबिनीला गेले तर अगदी प्रवेश करण्यापूर्वी त्या पार्किंगच्या थोडं पुढे आले तुम्ही की तिथे बघा ती शांती ज्योती आहे. 35 वर्षांपासून ती शांती ज्योती कधीच विझली नाही, ती कंटिन्यू पेटत राहते. तर भगवान बुद्धांच्या शांतीच्या उपदेशाच्या प्रित्यर्थ किंवा या ठिकाणी शांतीचे महाउपदेशक
भगवान बुद्धाचा जन्म झाला म्हणून याचं प्रतीक म्हणून ती शांती ज्योती बघा त्या ठिकाणी प्रतिष्ठापित केलेली आहे. तरी शांती ज्योती सुद्धा तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. त्यानंतर शांती स्तूप तिथे निर्माण केलेला आहे. काही अंतरावरती आहे, जवळपास 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती एक शांती स्तूप निर्माण केलेला आहे. आता असे अनेक शांती स्तूप आहेत बघा. तुम्ही जर वर्ध्याला गेले ना, वर्ध्याला पण एक शांती स्तूप आहे. त्यानंतर राजगीरला शांती स्तूप आहे, वैशालीला शांती स्तूप आहे. असे जवळपास 6 शांती स्तूप भारतामध्ये आहेत. एक जपानची संघटना आहे, निप्पोनजी मेहोजी बुद्धिस्ट संघटना आहे. त्याचे जे प्रमुख होते त्यांना फ्युजी गुरुजी म्हणतात. तुम्ही गुगलवरती टाका फ्युजी गुरुजी, त्यांचा सगळा इतिहास येऊन जाईल. तर जेव्हा बघा एक म्हणजे इतिहास आहे की अमेरिकेने जपानवरती अणुबॉम्ब टाकले होते, हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवरती. तर लाखो जपानी लोक मरण पावले होते. तर त्यावेळेस हे जे फ्युजी गुरुजी आहेत जपानचे, यांनी पुढाकार घेतला की आम्ही बुद्धांचे पाईक आहोत, आम्हाला हिंसा नको, असं म्हणून अमेरिकेला स्वतःच्या शांतीचं दर्शन घडविण्यासाठी त्या फ्युजी गुरुजींनी पहिला शांती स्तूप त्या नागासाकी शहरामध्ये निर्माण केला. जपानच्या नागासाकी शहरात निर्माण केला. आणि त्यानंतर सगळ्या जगामध्ये असे त्यांनी 80 शांती स्तूप निर्माण केले. किती? 80. कारण बुद्ध 80 वर्ष जगले ना, म्हणून 80 शांती स्तूपांची निर्मिती संपूर्ण जगामध्ये केली. त्या 80 शांती स्तूपांपैकी 6 शांती स्तूप आपल्या भारतामध्ये आहे. एक लेह लद्दाखला आहे, एक दिल्लीमध्ये आहे, एक वैशालीमध्ये आहे, एक राजगीरला आहे, त्यानंतर एक वर्ध्यामध्ये आहे, असे अनेक भुवनेश्वर उडीसामध्ये आहे. असे शांतीस्तूप आहेत. आणि 2 शांतीस्तूप नेपाळमध्ये आहे. त्यापैकी एक जो आहे हे लुंबिनीला, तुम्ही जर लुंबिनीला गेले तर हा शांतीस्तूप बघा सर्वात उंच शांतीस्तूप आहे. आणि दुसरा शांतीस्तूप पोखऱ्यामध्ये आहे. जगातला सर्वात उंचावर असणारा शांतीस्तूप पोखऱ्यामध्ये आहे. आम्ही ज्या बुद्धगया टूरला जातो, आम्ही जात असतो पोखऱ्याला की लोकांना दिसाव बघाव की किती उंचावर बघा त्यांनी हेलिकॉप्टरनं सिमेंट विटा लोखंड हे सगळे हेलिकॉप्टरनं वर गेलेलं आहे. आणि एवढ्या मेहनतीने संघर्षातून तो शांतीस्तूप त्या पोखऱ्यामध्ये निर्माण झालेला आहे. तर खूप सुंदर शांतीस्तूप आहे. लुंबिनीमध्ये या शांतीस्तूपाची निर्मिती झालेली आहे. अशा प्रकारे आज हा शांतीस्तूप भगवान बुद्धांच्या म्हणजे शांतीच्या उपदेशाच्या प्रित्यर्थ फ्युजी गुरुजींच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण आहे. 2001 मध्ये त्याची निर्मिती झाली. आणि अशा प्रकारे लुंबिनीच्या धार्मिक सौंदर्यामध्ये वाढ करणारे हे सर्व काही जे आहे हे सर्व काही आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. तर अशा पद्धतीने हा लुंबिनीचा एक साधंत इतिहास आहे. अगदी भगवान बुद्धांच्या काळापासून तर भगवान बुद्धांच्या नंतर सम्राट अशोकाच्या काळापर्यंत, अशोकाच्या नंतरही आज आधुनिक काळापर्यंतचा लुंबिनीचा इतिहास आज आपण सर्वांनी बघितलेला आहे. त्या तुम्ही जेव्हा कधी लुंबिनीला जाल तर हे सर्व लक्षात ठेवा की लुंबिनीला गेल्यानंतर फक्त जाऊन डोळ्याचे पारणे फिटवायचे नाही आहेत, तर तिथे गेल्यानंतर हा सगळा इतिहास तुम्हाला रिमाइंड झाला पाहिजे की हीच ती संकेतांक शिला आहे की जिथे महामायेने पाय ठेवून बुद्धाला जन्म दिला. हेच ती बुद्ध जन्म शिला आहे, हेच ते विहार आहे, हाच तो स्तंभ आहे, हाच तो स्तंभावर कोरलेला आदेश आहे, हेच ते जलकुंड आहे की ज्या जलकुंडामध्ये महामायेने आंघोळ केली होती, तो शांतीस्तूप आहे. हे सगळं काही तुम्ही पाहाल, हा इतिहास आठवा. नक्की तुम्हाला त्या सर्वांमागे हा बुद्धाच्या जन्माचा आणि लुंबिनीचा हा साधंत इतिहास तुम्हाला नक्की म्हणजे आठवण येईल. तर अशा पद्धतीने बुद्ध जन्माचा म्हणजे बुद्धाच्या जन्माचं जे स्थळ आहे लुंबिनी, तर लुंबिनीचा साधंत इतिहास आजच्या धम्मदेशनेमध्ये आपण पाहिलेला आहे. आशा करतो की आपण सर्वांनी हा इतिहास लक्षात ठेवावा आणि लुंबिनीमध्ये गेल्यानंतर सर्वांनी नक्की या सर्व ऐतिहासिक पुरातत्व साधनांचं दर्शन नक्की घ्यावं, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि अधिक न बोलता आपल्या सर्वांप्रती पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून माझी धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो.